दिलेल्या रेषेचे 4 समान भाग करणे। आता हा प्रश्न दिलेला आहे। पुन्हा प्रश्न क्रमांक बघा दुसरा, 5 सेमी AB रेषेचे 4 समान भाग करा। बरोबर। मग आता 4 समान भाग करायला सांगितले। पद्धत आपण सुरुवात कशी घेतली होती? AB चे किती भाग केले होते सुरुवातीला? 2 केले होते। मग 2 करून घ्यायचे। बघा AB बरोबर किती आहे? 5 सेंटीमीटर। बरोबर। मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय। कंपासच्या सहाय्याने वरती कंस टाका, खाली कंस टाका। अंतर कायम राहू द्यायचंय। बी बिंदूवर कंपास ठेवा। कोणत्या बिंदूवर ठेवायचा आहे? बी बिंदूवर। बी बिंदूवर ठेवल्यानंतर जो आपण कंस काढलेला होता त्या कंसाला काय करायचंय? छेदायचंय। कंपास ठेवला त्याच्यानंतर छेदला। बरोबर। पुन्हा बी बिंदूवरून ठेवायचंय, खालच्याला छेदायचंय। आलेले दोघं बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडायचे। पट्टी लावायची, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला जोडायचे। म्हणजे काय झालं? आता हे किती भाग झाले? 2 भाग झाले। आता आपल्याला किती भाग करायचे? 4 भाग करायचे। मग आता हे आणि हे अंतर किती झालं? निम्मे झालं। आणि हे आणि हे अंतर किती झालं? निम्मे झालं। मग आता काय करणार? इथून ते इथपर्यंत कंपासच्या सहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, त्रिज्या। बरोबर। निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण, त्रिज्या। वरती कंस टाकला, खाली कंस टाकला। लक्षात आलं तुमच्या? परत तेच अंतर कायम ठेवायचंय आणि तोच बिंदू आता इथं कंपास ठेवा। बिंदू इथं ठेवायचा आहे कंपासचा आणि या कंसाला छेदायचंय, या कंसाला छेदायचंय। आलेले दोघं बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडायचे। याचे किती भाग झाले? 2 भाग झाले। जशी पद्धत आपण इथं वापरली ना तशीच पद्धत आता परत इथं वापरायची। बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या कंपासच्या सहाय्याने, वरती कंस टाका, खाली कंस टाका। बरोबर आहे। त्याच्यानंतर अंतर कायम ठेवा, बी बिंदूवर कंपास ठेवा। बरोबर। आणि या कंसाला छेदा, या कंसाला छेदा। बरोबर आहे। आलेले दोघं बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडायचे। 1 2 3 आणि 4 आलं लक्षात? 1 2 आणि 3 आणि 4 असे 4 भाग आपले दिलेल्या रेषेचे 4 भाग झाले। लक्षात आलं? प्रश्न समजला? उत्तर कसं काढायचंय, कृत्य कसं करायचंय हे समजलं तुम्हाला?